तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आजच्या एका ब्लॉगमध्ये तुमचं माझं स्वागत आहे. तर इथे सकाळ झाली होती, सकाळचं शूट करत होती मी. तर इथे सकाळचे 6 वाजले होते. माझं सगळं आवडलं होतं स्वतःचं. त्यानंतर मी किचनमध्ये आले. किचन गॅसची वगैरे पूजा केली, कारण मी रोज नाही करत, पण दर गुरुवारी मी करत असते. आणि आज मी खूप खुश पण होती. त्याचं कारण पण सांगणार आहे मी तुम्हाला पुढे. तर पहिले इकडे लगेच चहा वगैरे बनवायला घेतला, कारण आपल्याला सकाळी चहा वगैरे पिला तरच आपलं कामं पटपट सुचतात. त्यानंतर आज किचन ओटा वगैरे मी रात्रीच क्लीन करून ठेवते स्वच्छ वगैरे. त्याच्यामुळे सकाळी उठलं का आपल्याला एकदम फ्रेश असं वाटतं. प्रत्येक जणांचं तसंच असतं. तर इकडे चहा वगैरे बनवायला घेतला मी, कारण खुश व्हायचं कारण म्हणजे आज आमची फायनल देवपूजा होणार होती. कारण 10 दिवस आमचे विर्धीमध्ये गेले, 13 दिवस आमची हे त्याच्यात गेले, म्हणजे 23 दिवस आमची देवपूजा नव्हती. आज देवपूजा होणार, त्याच्यामुळे खूप खुश पण होती मी. त्यानंतर आज गुरुवार पण आहे, स्वामींचा गुरुवार आहे. तर स्वामींची पण जे काही देवपूजा होते ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर आता तिकडे चहा वगैरे झाला, अहोंना पण चहा दिला, त्यानंतर मी पण चहा वगैरे घेतला. आपल्या बायकांना सकाळी हा चहाचाच थोडासा ब्रेक भेटत असतो. त्यानंतर लगेच इकडे सार्थकचा टिफिन बनवायचा होता स्कूलचा. त्याची स्कूल सकाळी 7लाच असते. त्याला आज पालकची पराठा बनवून देणार होती. तर स्वच्छ पालक वगैरे धुवून घेतली, त्यानंतर कट वगैरे करून घेतली, एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर मी जिरं आणि लसूण हे पण बारीक टाकते. त्यानंतर लगेच त्याच्यात गव्हाचं बाजरीचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ पण टाकते मी. बेसन पीठ पण टाकते. त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये लाल तिखट पण टाकायचं. लाल तिखट, मीठ वगैरे, हळद ते पण टाकते मी. असं काहीतरी बनवून दिलं तर मुलं पण आवडीनं खात असतात. त्याला हे सॉससोबत खायला आवडतं, टमाट्याच्या सॉससोबत. तर इकडे जे ठेचलेलं लसूण आणि जिरं होतं ते पण टाकून दिलं. कणिक वगैरे मळत होती, सगळं मिक्स वगैरे करून व्यवस्थित कणिक मळलं. त्यानंतर इकडे लगेच पराठे बनवायला घेतले. अजून बाकीचे जे काही काम आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन, काही काही कामं वगैरे आहेत ते. त्यानंतर इकडे लगेच बनवून ते वगैरे त्याला उठवलं, त्याला आवरायला वगैरे लावलं. त्यानंतर पुन्हा आमचं नाश्त्याचं पण हेच होतं, जेवणाचं पण तेच राहणार होतं आज, पराठेच वगैरे. नंतर काहीतरी भाजी बनवेल, बाकीचे पराठे नंतर बनवेल मी. ते इकडे बनवून झाले होते बाकीचे. नंतर लगेच सार्थकला उठवलं. त्याचं पण आवरून द्यावं लागतं मला, कारण तो स्वतः आवरत नाही अजून. आवरतो म्हणजे तो एकदम फास्ट नाही आवरत. असं काही टायमिंग कमी असल्यामुळे लवकर आवरावं लागतं. आंघोळ वगैरे त्यांनी केली होती, त्यानंतर त्याचा भांग वगैरे काढून देणं, पावडर वगैरे लावणं, टाय वगैरे बांधणं, असं काही त्याचं आवरावं लागतं. बाकी तो त्याला आवरत असतो. त्यानंतर त्याला दूध वगैरे देऊन दिले प्यायला. तो दूध पिता येईल तोपर्यंत त्याचं लगेच इकडे टिफिन पॅक करायला घेतलं. तर त्याला पराठा आणि टमाटो सॉस देणार होती. तर त्याला हे टमाटो सॉससोबतच खायला पराठा आवडतो. तर तो स्कूलमध्ये वगैरे गेला. आणि आज बाहेर वातावरण बघा, खूप मस्त असं वातावरण होतं. आज एकदम पावसासारखं आभाळ आलं होतं सकाळपासूनच. इथे 7:30-8 वाजले होते सकाळचे. तर लगेच मी पुढच्या कामांना घेतलं. मग इथे चालले गेले. त्याच्यामुळं मुलं वगैरे स्कूलमध्ये गेले, आपल्याला बाकीचे कामं आवरायनंतर मोकळं होतं. त्यानंतर लगेच घरं वगैरे झाडून घेतले मी. घरं वगैरे झाडून घेतले लगेच. त्यानंतर घरं वगैरे पण पुसायचे होते, गॅलरी पण झाडायची होती. कारण सावीना सारखी माती करून देत असते. किती पण झाडलं ना, ते झाडायचं भरपूर काही आहे. जेवढं जमत नाही रोज शक्य होईल तेवढं झाडत असते मी. तर इकडे गॅलरी पण झाडून घेतली मी. आणि खरंच असं वातावरण राहिलं का खूप छान वाटतं आपल्याला. एकदम वातावरण भारी होतं गॅलरी. त्यानंतर लगेच घरं वगैरे पुसायचे होते, कारण आज गुरुवार पण होता. गुरुवार म्हटलं का आपल्या स्वामींची पूजा वगैरे म्हणा, चौकट पूजा, हे सगळं काही येतं. त्याच्यामुळे मी गुरुवारी तर करतच असते. एरवी पण मी एक दिवस आड घरं पुसते, रोज काही शक्य होत नाही. त्यानंतर किचन वगैरे पण पुसून घेतली मी. तर कपडे वगैरे मी नंतर धुईल, पण अगोदर हे सगळं आवरून घेतलं का. तर सावी अजून प्रेमाची सावली गुरु महाराज गुरु स्वामी समर्थ सद्गुरु गुरु महाराज गुरु स्वामी समर्थ सद्गुरु
करिता गुरु महाराज गुरु स्वामी समर्थ सद्गुरु गुरु महाराज गुरु स्वामी समर्थ सद्गुरु आरती ओवाळू आरती. त्यानंतर लगेच इकडे चौकट पूजा वगैरे बाकी होती. तर मी असं काही नाही तर गुरुवारी किंवा पौर्णिमेला अमावस्येला मी हे करत असते चौकट पूजा. खरंच खूप छान असते. केल्याने मनामध्ये एकदम शांतता असं वाटतं. सगळे घर वगैरे पुसले, त्यानंतर चौकटीवर पाणी वगैरे टाकून दिलं, त्यानंतर हळदीचा लेप बनवला, त्यानंतर स्वस्तिक काढते मी सेंटरमध्ये, आजूबाजूने पण हे लावते. साधं सिंपलच आहे, जास्त काही नाही. आपलं जर मनातून आपण काही गोष्टी केल्या तर त्या कमी का असेनात, पण आपल्या मनाला जर चांगलं वाटतंय ना ते आपण करायलाच पाहिजे. आणि मला जे काही करायला आवडतं ते मी नक्की करते. त्यानंतर देवपूजा वगैरे ते पण झाली. त्यानंतर कपडे पण धुतले गेले होते कारण वातावरण खूप हे होतं. आणि अगोदर मी देवपूजा वगैरे करते, त्यानंतरच कपडे वगैरे धुते मी, कारण घरातलं आवरलं म्हणजे काही नसतं. आता अजून दुपारचा स्वयंपाक बी बनवायचा होता. तर इकडे फक्त पालकची भाजी बनवायची होती डाळ टाकून, कारण पराठे वगैरे पडले होते. पराठ्यासोबत आमच्याकडे भाजी खाल्ली जाते. त्यानंतर भात पण करायचा होता, ते नंतर करेल त्यांनी याच्या पुढे. तर मुगाची डाळ अगोदर भिजत घातली होती मी, आणि पालक असे प्रकारे भाजी बनवते मी. टमाटा आणि कांदा पण टाकला होता त्याच्यामध्ये. त्यानंतर पाणी टाकलं, वरतून मीठ टाकून झाकण ठेवून चांगली शिजू दिली भाजी. त्यानंतर इकडे बाकीचे जे काही तर इकडे भाजी वगैरे पण टाकली. त्यानंतर अशा प्रकारे भाजी बनवली होती मी. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे भाजी. इकडं स्वयंपाक पण झाला होता बाकीचा. नंतर जे काही स्वयंपाकाचे भांडे वगैरे पडले ते पण धुवून घेत होती मी, कारण त्यांनी आल्यानंतर जेवण करून 12:30 होऊन जातात आम्हाला दुपारी जेवण वगैरे करायला. आज खूप सारे कामं आहेत, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल काय वगैरे कामं आहेत. कारण उद्या माझ्याकडे देवीचा पाठ वगैरे आहे, त्याच्यासाठी पण तयारी करायची आहे मला. भरपूर काही वस्तू पण घ्यायला, चाळीसगाव पण जायचं आहे. त्यानंतर इकडे भांडे वगैरे पण धुवून घेतले मी. किचन वगैरे पण साफ करून घेतलं. नंतर जेवणानंतर दुपार जेवणाचेच भांडे वगैरे राहतील. तर बाकी कामं आज भरपूर आहेत. तर त्यांनी आले का तेव्हाच आम्ही जेवण वगैरे बसतो. तर मी खाल्लं होतं दही आणि एक पराठा वगैरे. तर आजचं माझं आज जे काही रुटीन होतं ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे. कसं काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून मला भरपूर कामं आहेत. उद्या माझ्याकडे एक कार्यक्रम आहे, देवीचा पाठ ठेवलेला आहे, त्याचे पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहेत. तर आज त्याची मला भरपूर काही तयारी पण करायची आहे, आणि मला चाळीसगाव पण जायचं आहे थोडंसं वस्तू वगैरे घ्यायला, तेच पूजेच्या वगैरे पण. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.